नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल रसिकाज फूड लॅब. आज आपण बघणार आहोत इन्स्टंट माव्याची रेसिपी. सो ह्या चमच्याने मी 2 चमचे तूप घेतलं आहे. ते हलकं गरम झालं की मी त्यात अर्धा वाटी दूध घालते. हे दूध मी फुल क्रीम मिल्क घेतलं आहे. हे आपण मिक्स करून घेऊ आणि छान उकळी आली की त्यात आपण मिल्क पावडर घालू. सो हे आपण मिक्स करत जाऊ. एक उकळी येऊ दे, मग आपण मिल्क पावडर 1 वाटी मिल्क पावडर ॲड करणार आहोत. सो आता उकळी आली आहे, आपण याच्यात 1 वाटी मिल्क पावडर ॲड करूया. पण थोडं प्रमाणात आपल्याला त्यात ॲड करायचं आहे, कारण गुठळ्या नको आहेत आपल्याला. सो आपण मिक्स करत जाऊया. बघा, थोडं घालून मिक्स करूया. हे विदाऊट प्रिझर्वेटिव्स आपला मावा रेडी होतोय आणि तोही फ्रेश घरच्या घरी. सो हे असं घालून मिक्स करायचं आहे आणि लम्स नाही झाले पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आता हे सगळंच मी ॲड करते आणि एकजीव होईस्तोवर आपल्याला मिक्स करूया. मी हे लो फ्लेमवरतीच बनवते. हे मिक्स करत गेलो आपण. मॉइश्चर जसं जाईल तसं ते कडा सुटत जाईल, आपल्याला लक्षात येईल. साईडच्या कडांनी पण मिक्स करून घ्यायचं. दॅट्स इट. 3 इन्ग्रेडियंट, बाकी काही लागत नाही याला. हे बघा, हळूहळू कडा सुटत आहेत. हे बघा, मॉइश्चर आता त्यातलं हे होतंय. आता हे मस्त एकजीव होतंय. बघा, एकजीव झालेलाच आहे. आता आपण फ्लेम बंद करून टाकू. आपला इन्स्टंट मावा इज रेडी, आणि तेही 3 इन्ग्रेडियंटनी आणि अक्षरशः 3 ते 5 मिनिटात. वाव. चला आपण आता हे काढून घेऊ. कडा सुटल्यात. सो आता हे डन झालेलं आहे. आपण ह्याला सर्व करूया. हे हलकं वॉर्म आहे. मी थोडं बंद करून पण मिक्स करत होते, गॅस बंद करून. सो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही याच्याने पेढा किंवा अजून काही डेझर्टसाठी वापरू शकता. ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. थँक्यू.